माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी आणि मूल निवासी लोकांनो तसेच पूर्ण भारतातील 90% मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटीचा लोकांनो आणि मग ते कुठल्याही धर्माचे असो किंवा कुठल्याही जातीचे असो, जे सर्व संविधान हे मानवतावादी विचारांनी जगण्यासाठी दिलेलं अधिकार आहे आणि त्यासाठी जगातील कुठलाही असो, या पृथ्वीवरचे सगळे स्टेट आहेत, पृथ्वीवरचे बोलतोय मी, ते सर्व कंट्रीज मानवतावादी विचारांनी आपल्या देशाची लोकांची प्रगती करतात आणि गुण्यागोविंदाने राहत असतात. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन त्यानंतर संकट आल्यानंतर तिथून मार्गाचा उपाय योजना करतात. बघा दादांनो, मी दुःखाने आपल्या देशाचा इतिहास सांगतोय. जगाच्या पाठीवर एवढा अन्याय अत्याचार कधी 5000 वर्षापासून होत आहे आणि स्वतंत्र मिळाल्यानंतर 50 पासून जगाच्या पाठीवर ह्या 75 वर्षात जगातील लोक पशु पक्षी पाळतात. माझ्या भारतातले जे आहेत ते सुद्धा कुत्रा मांजर पाळतात, त्यांना सुद्धा जी वागणूक देतात त्यापेक्षाही आम्हाला पशु पक्षापेक्षा नीच दर्जाचं 5000 वर्षापासून आमचं शोषण केलं आणि 75 वर्षात बघा इतकी वाईट परिस्थिती करून ठेवलेली आहे की या देशातील 90% जे हजारो वर्षापासून शोषण झालेलं आहे त्यांना पशु पक्षी काय, कोणीही तुम्ही पुढची पिढी 10,000 वर्षासाठी गुलाम केलेली आहे हे मी तुम्हाला प्रूव्ह करून सांगतोय. कारण आज आपण 21व्या सदीमध्ये आहो. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, चेक करा. बघा दादांनो, आमच्या देशामध्ये 2 महामानव झालेले आहेत, तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हजारो वर्ष अगोदर तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की मी वास्तववादी आहे, मी काही परमेश्वर नाही, भगवान नाही. वास्तववादी म्हणजे मी तर्कशुद्ध बुद्धीने विचार करतो. तर्कशुद्ध बुद्धी आणि निसर्गाचे नियम आहेत, पण यात निसर्ग मोठा आहे. सायन्सपेक्षा सुद्धा निसर्ग मोठा आहे, लक्षात ठेवा दादांनो. आणि सगळे नियम निसर्गाचे माणसाला लागू आहेत. बुद्ध म्हटला मी तर्कशुद्ध बुद्धी. तर्कशुद्ध बुद्धीमध्ये विचार करून आणि जे काही निसर्गाचे नियम आहेत ते म्हणजे सायन्स आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्सनी, ह्या 2 विचाराने, बुद्धाच्या विचाराने जगातले जेवढे काही डेव्हलप कंट्री आहेत, अनडेव्हलप कंट्री आहेत, ते आपल्या देशातला विकास, लोकांचा विकास, देशाचा विकास म्हणजे लोकांचा विकास करत असतात. बघा दादांनो, प्रत्येक कंट्रीमध्ये 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्षानंतर लोकांचा कौल घेतला जातो लोकशाहीच्या मार्गाने. म्हणजे तुम्हाला एक बॉडी नॉमिनेट करायचे, त्याच्यात एक रुलिंग पार्टी आणि एक अपोजिशन पार्टी. त्यानंतर ते आपलं मत व्यक्त करतात. ज्याला मेजॉरिटी आली तो आपला एक बॉडी बनवतो आणि हेड बनवतो, त्याला प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर म्हणतात. त्यानंतर एक बॉडी नॉमिनेट करतात आणि सगळ्यात अगोदर माणसाचं ब्रेनचं डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे, सायन्स आणि मॅथने आणि परिस्थितीनुसार. समय फास्ट चाललेला आहे. सुनीता विलियम कोणी म्हटलं होतं जिवंत राहील म्हणून, आली ती परत, भारतातीलच आहे. आणि जॉब क्रिएट करतात. अरे लोकांना जर तुम्ही रोजगार देणार नाही तो खाईल काय? ब्रेनचा उपयोग आपण इन्कमसाठी करणार नाही का?
आपण देशातले लोकांना जर इन्कम झालं तर त्या पैशाने त्या देशातले बाकी लोकांचं सुद्धा तुम्हाला डेव्हलपमेंट करता येईल. आणि तुमच्याकडनं टॅक्स घेऊन तुम्हाला हेल्थ देतात आणि अशा प्रकारे मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो ते डेव्हलपमेंट करतात. बघा मी आता सांगतोय तुम्हाला, जगाच्या पाठीवर जर मी बोलतो आहे, मी आज माझी बहीण प्रेसिडेंट ऑफ इंडिया मुर्मूजी नागवंशी मौर्यवंशी, ती माझ्यापेक्षा 7 किंवा 8 महिन्याने मोठी आहे आणि ती पण बिरसा मुंडाचं रक्त आहे आणि मी पण बिरसा मुंडाचं रक्त आहो. ती पण आदिवासी, मी पण आदिवासी. त्यानंतर ब्युरोक्रेसी, माझे बंधू सौर बंधू चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यानंतर हायकोर्टचे जज, ब्युरोक्रेसी, पूर्ण ब्युरोक्रेसी. त्यानंतर ज्युडिशनरी, त्यानंतर ब्युरोक्रेसी, पोलीस कमिशनर आणि SDO म्हणतो आपण किंवा अदर स्टेटमध्ये DGM म्हणतात. आणि त्यानंतर प्रेस मीडिया. सगळ्यात हरामखोर जर कोणी असेल ही प्रेस मीडिया आहे. आणि भारतातली सगळ्यात हरामखोर मीडिया ही महाराष्ट्रातली आहे. लोकमत, TV9, त्यानंतर ABP माझा, NDTV, पुढारी, सकाळ, मट्टा, हे लोक 90% लोकांवर अन्याय अत्याचार कसं होईल हे लोकांना शिकवतात आणि भांडण कसं लागेल. कारण 90% लोक जनावर आहेत. हे 21व्या सदीमध्ये सुद्धा काम करतायत. खरं आहे का खोटं आहे फक्त विचार करा. आणि मी चॅलेंज करतो सगळ्यांना, जेवढे हिस्ट्रीचे शिकलेले डॉक्टरेट घेतलेले आहेत हे तर सगळे गुलाम आहेत, गुलाम. त्यानंतर इंजिनिअरिंगची PhD केलेले लोक, सायन्सची PhD, डॉक्टरची PhD आणि वकिलांची PhD, त्यानंतर आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्स चीफ, पॅरामिलिटरी फोर्सचे चीफ, त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीचे जेवढे काही आहेत तेवढे, त्यानंतर रिटायर्ड माझे साहेब लोक, मी डिफेन्समध्ये रिटायर झालेलो आहे कांशीरामच्या ऑफिसमधनं. त्यानंतर रिटायर झालेले माझे साहेब लोक, माझे लहान बंधू जेवढे काही आहेत भारतातले, त्यांनी मला जर मी 1% जरी चुकीचं सांगत असेल तर त्यांनी मला फोन करायचं आणि विचारायचं प्रश्न. मी पुण्यात राहतो. दादांनो बघा आपल्या देशाचं दुःखाचा इतिहास. जगाच्या पाठीवर तुम्ही आता 21व्या सदीमध्ये आहे. कारण आमचं इथं नेट 2014 नंतर 15 मध्ये प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आणि बघा जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. मी प्रॅक्टिकली बोलतो, मी काल्पनिक याच्यावर विश्वास ठेवत नाही. मी पण सायन्स शिकलो आहे. 40 वर्ष अगोदर इंजिनियर झालेलो आहे आणि डिफेन्समध्ये 30 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालेलो आहे. मी सुद्धा शपथ खाल्ली आहे की मी ज्यांच्यामुळे झालेलो आहे त्यांची मला उपकार फेडायचे, परतफेड करायची आहे. माणूस तर मरणार आहे एक दिवस, काही फरक पडत नाही. पण मी ज्यांच्यामुळे घडलेलं आहे, कारण याच महाराष्ट्राने पूर्ण भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. स्वतःची जीवाची पर्वा न करता मरून गेलेत बिचारे, मारलं. बघा हे आर. आणि ती बाई म्हणते 1-1.5 महिन्याचा गर्भ होतो तेव्हा ती म्हणते की माझा मुलगा हा तंदुरुस्त झाला पाहिजे. मी 21व्या सदीमध्ये बोलतोय, प्रॅक्टिकली बोलतोय. आणि 9, 9.25, 9.5 महिन्यात त्या बाईची डिलिव्हरी होते, म्हणजे तिचा पुनर्जन्म होतो. बघा हृदयनाथ मंगेशकरमध्ये 2 पोरांना देऊन बिचारी 5.5 राहिली, पैशासाठी बिचारीची मृत्यू झाला. तिचा पुनर्जन्म होतो आणि कितीतरी थेंब रक्तापासून एक दिन दूध पाजते. घरचा मनुष्य, नवरा आणि बायको मिळून उपाशी राहतात ना, पोराला मोठा करतात. काय अपेक्षा करते ती? माझा पोरग भ्रष्टाचारी झाला पाहिजे, माझा पोरग दारुड्या झाला पाहिजे, माझा पोरगा खुनी झाला पाहिजे, माझा पोरगा बलात्कारी झाला पाहिजे, माझा पोरगा व्यभिचारी झाला पाहिजे, माझा पोरग स्वाभिमानी झाला पाहिजे. स्वाभिमानासाठी या देशातल्या त्यांचा इतिहास सांगून झाले. आता कितीतरी संतांनी आहुती दिली, कितीतरी राजांनी आहुती दिली. आणि त्यानंतर बघा दादांनो,
आता यांचं इतिहास सांगणं म्हणजे बघा, ज्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेला, सावित्री फुले फातिमा शेखला दगडं सेन फेकून मारलं आणि पुण्यातलं 25 लोक रस्त्यावर उतरतात आणि सेन्सर बोर्ड गुलाम झाले, त्यांनी परमिशन दिले होते रिलीज करायला. म्हणजे हे जे युरेशियातनं आलेले यहुदी नाजी, हिटलरच्या अवलादी, 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी 10व्या मौर्य राजा बृहदत्तची कपट बुद्धीने हत्या केली. सांगतो अजून एकदा कुरताप, 2 मिनिटं जास्त लागेल. आणि एवढे क्रूर हा जो यांचा बृहदत्त होता, हा बुद्ध धर्मीय होता. आणि यांचा राजा पुष्पशृंग, यांनी त्या बृहदत्त बुद्धाचे जे प्रचारक, त्यांची डोकं कापून शराव नदीत टाकलं. आणि काही प्रचारक, बुद्धाचे प्रचारक, ते लोक लंका, थायलंड, जिथं जागा मिळेल, जपान, नॉर्थ, सगळं जिकडे तिकडे पडून गेलेत. किती क्रूर आहेत हे. त्यानंतर इथले देशातले 90% लोकांवर एवढा अन्याय अत्याचार केलं दादांनो, आणि त्यांच्या 7000 जाती बनवल्यात. बघा यांचं डोकं बघा. आणि काय सांगितलं, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय, बेंबीतनं वैश्य, आणि आम्ही पायातनं शूद्र. आणि हे बॅचलर आलेले होते, यांनी सांगितलं की या देशातले जे बाबासाहेबांनी आम्हाला मूल निवासी, SC ST OBC गरीब लोकांची 3 वर्षाच्या पोरीपासून तर कुठलीही महिलांवर अन्याय अत्याचार भोग करून तिची हत्या जरी केली, जो कोणी त्याचा विरोध करेल त्याचा आम्ही खून करू. बघा किती क्रूर आहेत. मी जगाला विचारतो, या जगाच्या पृथ्वीवर कुठल्या तरी कंट्रीमध्ये एवढा अन्याय अत्याचार झालेला आहे का? बाहेरच्या देशातनं लोक आलेत, त्यांनी त्यांच्यावर पराक्रम केलं, पण 3% लोक, 90% लोकांवर क्रूर. आणि त्यानंतर जी बाईचं नवरा जर मरण पावला, तिला जिवंत जाळायचे. ऐका माझ्या महाराष्ट्राच्या लोकांनो आणि भारतातल्या सगळ्या लोकांनो, तो कुठल्याही जाती धर्माचा असो, ही मानवताची लढाई आहे. जग हे मानवता विचाराने, बुद्धाचा मार्गाने आणि बाबासाहेबाचा मार्गाने आपली प्रगती करतायत. आणि त्या देशात ते जन्माला आले, तीच ती परिस्थिती बघा आज. 10व्या सदीमध्ये संत व्हायला सुरुवात झाली, बसेश्वर झालेत, रैदास, कबीर, गुरु नानक बघा मारून टाकलं. नामदेव महाराज महाराष्ट्रात जन्म, त्याला जोड्या चपलांनी हाणून मारलं, तो सिरुमणी अमृतसरला जाऊन झाला. आणि आमचे राजे, क्षत्रिय राजे, हे जागेसाठी, पैसेसाठी लढाई करायचे आपसात. पण क्षत्रिय राजांनी त्या काळात कोणत्याही गोर गरीब लोकांवर अन्याय अत्याचार केला नाही. आणि ह्या क्षत्रिय राजांना बायांचं शौक लागलं. राण्या, बाया सगळ्या ह्या आमच्या शूद्रांचा. आणि तेव्हा यांना भीती वाटली. या लोकांनी मोगलांना बोलवलं. मोगलसुद्धा बॅचलर आलेले आहेत. आणि बघा 15व्या शतकापर्यंत, आणि हे लोक अंधविश्वासाच्या नावाने, कारण क्षत्रिय राजे किती बायांना समाधानी करू शकतात एका दिवसात, 1 2 3 4. मग हे त्यांच्या घरात घुसून मुनिमजीचं काम. आणि आमच्या बायका अंधविश्वासी. आणि तिथून जी कोब निघालेली आहे, आर्य विदेशी नाझी, मोगलाचं रक्त, आणि हे जे क्षत्रिय राजे होते यांचं रक्त एवढं क्रूर निघालेलं आहे. हे स्वतःला इतके क्रूर समजतात आणि एवढा द्वेष करतात. मी आता प्रूव्ह करून सांगणार आहोत महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन. 15व्या शतकापर्यंत चाललं. 1594ला शहाजी राजे भोसले हे शिवाजी महाराजांचं वडिलांचं नाव आहे. 1602ला कोणी 1608 म्हणतो. शूद्र जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज तेली समाजात जन्माला आले देहूला. जगसंत श्रेष्ठ पदवी आणि पहिली क्रांती संतांनी पहिल्यांदा भारतात. सगळे बॅकवर्ड क्लासचे संत, त्यात बाया सुद्धा होत्या.
त्यांनी पहिली क्रांती पंढरपुरात केली आणि तो पांडुरंग म्हणजे भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. आणि 19 फेब्रुवारी 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. खरं आहे का खोटं आहे एवढंच विचार करा. मी सांगण्याचं काम करणार, रोज येणार, जिथपर्यंत माझ्या श्वासापर्यंत आहे श्वास तिथपर्यंत मी सांगणार. फक्त तुम्ही विचार करायचा खरं आहे का खोटं आहे ते. काही इतकी भयानक परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये की कुत्र्याला सुद्धा हे पाळतात, साबणाने धुतात, खायला घालतात, पण आमच्या माणसांना जसं काही किडे माकोळ्यासारखी हत्या करतायत. हत्या जगाच्या पाठीवर एवढा अन्याय अत्याचार होत नाही. 3-3 वर्षाच्या पोरींचं पाठ कापून बलात्कार करून खून करून त्यांचे पाठ विकत आहेत. किती दुःखाची गोष्ट असून सुद्धा सगळे जनता फक्त स्वार्थ आणि इतके वाईट परिस्थिती की उपाशी मारायच्या जनतेला हे सुद्धा तयारी केली. हे मी प्रूव्ह करून सांगतोय. ज्याला चॅलेंज कर त्यांनी चॅलेंज करावं. शिवाजी महाराजांचे गुरु जगसंत तुकाराम महाराज, कोणाला डाऊट असेल जा जंगली महाराजा रोडला, शिवाजी महाराजांचे पाया पडताना, जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज पाया पडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेले आहे. शिवाजी महाराजांचे आई जिजाऊ सिंदखेड राजाच्या लखुजी जाधवची शूद्र, शिवाजी महाराज सरदार मुस्लिम, आम्ही आदिवासी, आम्ही बॅकवर्ड क्लासचे लोक. आणि बघा कृष्णा भास्कर कुलकर्णींनी त्यांच्यावर कपटीने वार काय बघ चिरून टाकलं त्याला. मुस्लिम सरदारांनी एक कल्याणचे मुस्लिम मोगलाची सुंदर बाई आणलेली होती. काय म्हटले महाराज, खबरदार माझ्या पोरीला हात लावला तर, आणि मान सन्मान म्हणजे चोळी बांगडी करून तिला वापस पाठवलं आणि शेतकऱ्यांच्या ढेट्याला हात लावता हात कापून टाकेल. अशा शूर छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक वेळ आली, हे निजामी मराठा कुणाकुणाचं रक्त आहे इथं. यहुदी नाजी हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, मोगल आणि क्षत्रिय राजे हे सगळे 1500च्या अगोदर तयार झालेले आहेत. किती क्रूर कोम आहे ही. आणि 1500 नंतर जे राजे झाले त्यांची हत्या केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करायची वेळ आली, काश या लोकांनी पेशवाईंनी या निजामी मराठ्यांनी विरोध केला आणि काशीच्या गांगा भटाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वजना इतकं सोनं दिलं आणि त्या काशीच्या गंगा भटाने पायाच्या अंगुठ्याने एवढा मोठा राजाचं राज्याभिषेक केलं. आणि बघा गंगा भटाने त्याला बाथरूममध्ये मारलं. काय म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज शूद्र होते, पाप केलं म्हणून मेला. आणि अशा राजाचा मृत्यू 1680 मध्ये होतो. 50 वर्षात जिजाऊ लढली तलवार घेऊन. संभाजी महाराजांचा जन्म 1657. 10 ग्रंथ लिहिले एवढा शूर राजा एक लढाईने आले. 32व्या वर्षी हे निजामी मराठा आणि पेशवाईने कपट बुद्धूने पकडून 1689ला त्यांची 32 तुकडे करून भीमा कोरेगावच्या नदीत भीमा नदीत टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या आईबहिणी गेल्यात. जीनियस गायकवाडने त्या बॉडीला शिवलं आणि वडू बुजुर्गला समाधी बनवली 1689 मध्ये. आणि दुःखाने सांगतो दादा, त्याची खुशी मनवण्यासाठी हे मराठे आणि हे पेशवाई आणि निजामी मराठे भारतातल्या कुठंही नाही गुढीपाडवा म्हणतात आणि त्याचं डोकं लटकवतात आणि तिथं खडी साखर आनंद करतात. कारण यांचं रक्त आहे त्याच्यात, यांचं रक्त मिक्सअप झालेलं आहे तिथं. आणि हे एवढेच नाही, त्यांनी जे काही सांगितलं ते करतात. आज 21व्या सदीमध्ये हे बघा संभाजी महाराजचे डॉक्टरेट झाले लोक, कोकाटे साहेब किती पदव्या घेतलेल्या आहेत, बनबरे साहेब, इंद्रजित साहेब, बालाजी जाधव, किती लोकांचं नाव सांगू, PhD घेतलेले आहेत, PhD, पण गुलाम आहेत, गुलाम. मी सांगतो ते सत्य आहे का सत्य आहे ते बघा, चॅलेंज करा. मी येतो ना पुण्यात, तुम्ही म्हणाल त्या स्टेजवर यायला तयार आहे मी, याच्यातलं 1% जरी खोटं असेल तर. आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकर धनगर समाजाची, आदिवासी, आर्यवंशी, मौर्यवंशी, बिरसा मुंडाचं रक्त, तिने सुद्धा तलवार काढली अन्यायाविरुद्ध लढायला. आणि त्यांचे पूर्वज राजस्थान आणि MP मध्ये गेलेत.
आणि बघा दादांनो, त्यानंतर तारा राणी, राजाराम महाराज, आणि बघा 18व्या शतकात आमच्या इथं कोण आलेत? मोगल गेलेत आणि इंग्रज आलेत. अशा या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं कालच जयंती झाली. बघा 10 लोक येऊन त्याला अपोज करतात, म्हणजे आम्ही 125 करोड एकीकडे. म्हणजे बघा दादांनो, किती क्रूर लोक आहेत, त्यांच्या बायकासुद्धा किती क्रूर झाल्यात हे मी आज तुम्हाला प्रूव्ह करून सांगतोय. आम्ही 90% इथं का मरायला तयार झालो, हे आमच्या देशाचे मालक आहेत का हरामखोर म्हणतो या विचारतो. आणि हे जे लोक यांना सपोर्ट करतात त्यांना विचारतो मी, आम्ही 90% का मरायला तयार झालो का? यांच्या बापाचा देश आहे का? 21व्या सदीमध्ये या जगाच्या पाठीवर एवढा अन्याय त्याच्या कुठल्या तरी कंट्रीमध्ये होत आहे का? मी विचारतो आज ह्या सगळ्या राजकारणी लोकांना विचारतो आणि 200 फॅमिली निजाम्या मराठ्यांना विचारतो. त्यानंतर बघा यांची कुता 1869ला गुलामगिरी याने शेतकऱ्यांच्या सुडलीलं पहिली शाळा काढली. 1 जानेवारी 1848ला शिक्षण आणलं, समता आणली. आणि 1869ला ज्योतिराव फुलेंनी रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजाची समाधी शोधून काढली. 189 वर्षापर्यंत शिवाजी महाराज कोण आहे माहीत नाही होतं. किती क्रूर आहेत हे निजामी मराठे. तुम्ही ठरवा ते, मी नाही ठरवणार. मी पूर्ण जगाचा अभ्यास करून आणि भारत अभ्यास करून आणि ज्याला चॅलेंज करायचं आहे, मी तर सुप्रीम कोर्टला म्हणतोय, मी पोलीस कमिशनरला म्हणतोय की मला पकडून घेऊन जा तुम्ही. मी माझी बहीण प्रेसिडेंट मुर्मूजीला पण चॅलेंज करतोय. मी सांगतोय 1% जरी खोटं असेल घेऊन जा मला. मी फासावर लटकायला तयार आहे, पण बोलत राहणार. म्हणजे किती क्रूर आहे हे महाराष्ट्रातले जे मराठे आहेत ना, आणि हे जे PhD घेतलेले आहेत सगळं. संभाजी ब्रिगेड ही आतंकवादी संघटना आहे. ही आमच्यावर स्वातंत्र्यानंतर जेवढा अन्याय त्याच्यावर कोणी केला नसेल तेवढा अन्यायाचा हे RSS जनसंघ हे सगळे मिळून हे आतंकवादी देशद्रोही हत्यारे संघटना आहेत. आणि हे मी आता प्रूव्ह करणार आहोत. बघा आर्य विदेशी यहुदी नाजी. त्यानंतर शाहू महाराजांनी 74चा जन्म 1814 त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि बंधुत्व निर्माण केलं. अशा महान राजक्षणाचा 9 मे 1922ला पायजन देऊन मारला 6.5 फूटचा राजा. कोण होते हे? निजामी मराठे आणि पेशवे एकच आहेत हे. आणि भारतातील सगळ्या ठिकाणी जे आर्य होते महाराणा प्रतापच्या औलादी बघा कुठं आहेत. आणि ही करणे सेना ह्या वामन मेश्रामचा पाप आहे हे प्रूव्ह करून सांगतो आज मी. हा हरामखोर वामन मेश्रामने आतंकवादी संघटन बनवून पूर्ण महाराष्ट्रातल्या SC ST OBC लोकांवर अन्याय अत्याचार करून हा हरामखोर आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघचा एजंट आहे हे मी प्रूव्ह करतो. आणि वामन मेश्राम म्हणजे दम असेल चल कुठल्या स्टेजवर येतो तुम्ही येतो. 45 वर्षात करोडो आदिवासीच्या लोकांवर अन्याय अत्याचार केला असतो. आतंकवादी संघटन काढून पूर्ण भारतातल्या आदिवासींवर सांग कुठं 7% आहेत. लोकांना मूर्ख बनवतो. एवढा फ्रॉड इलेक्शन घेतल्यानंतर मूर्ख समजतोस का तू लोकांना? आणि त्यानंतर समता आणली ज्योतिराव फुलेंनी आपलं शाहू महाराजांनी. आणि एक जिनियस माणूस जन्माला ज्याचं नाव आहे पेरियार रामास्वामी. 78चा जन्म आणि 14 एप्रिल 1891चा जन्म विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1885ला बाल गंगाधर टिळक ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय आणि लाला लजपतराय यांनी 1885ला आतंकवादी देशद्रोही हत्यारे मिळून काँग्रेस आणि 25मध्ये RSS जनसंघ बनवली. आतंकवादी देशद्रोही हत्यारे. आणि 24ला पेरियार रामास्वामींनी रिजाईन केलं. बघा महाभारतामध्ये कृष्णाला पॉवर दिला, सगळं काल्पनिक. तो कोणतेही भोग करेल कारण आमची बुद्धी कुठं आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं. सडला मांस खाणारा कावळा जो आहे त्याला सुद्धा कळते की हे दगड आहेत. कुत्र्याला सुद्धा कळते की हे प्लॅस्टिक आहे. पण तेवढी सुद्धा बुद्धी नाही आम्हाला.
विचारच का तुम्हाला ज्ञानच नाही मिळला तर तुम्ही काय विचार करणार आहे? म्हणून ते जेवढे PhD घेतलेले लोक आहे हे यांची बुद्धी सडला मांस खाणाऱ्या कावळ्यांपेक्षा पण खालच्या लेवलला गेली आहे. मी तर चॅलेंज करतो यांना. कारण सगळ्यांना हरामाचं खायची सवय झालेली आहे ना, त्यांनी आपल्या सवयी लागल्यात. आणि त्यानंतर बघा पाण्यासाठी मंदिरसाठी आणि गांधीजींनी 31 मध्ये सेपरेट इलेक्ट्रोपोलसाठी उपोषण केले एरोडा जेलमध्ये. बाबासाहेबांचा एक मुलगा यशवंत 1912ला 4 पोलं सगळ्यात मोठा होता, त्याला मॅट्रिक सुद्धा उदेल नाही. 35ला रमाईचं निधन झालं. 36ला आरक्षण दिलं. आरक्षण म्हणजे रक्षण दिलं होतं SC STला. आणि हिटलरनी सेकंड वर्ल्ड वॉर सुरू केलं. इंग्रज म्हटले आम्ही जातो 42 मध्ये. गांधीजी म्हटले चले जाओ. कोण मेलेत दादानो? आणि हिटलरचं चिन्ह स्वस्तिक आणि यांचे चिन्ह स्वस्तिक. हिटलर 20 वर्षासाठी होता. हे बघा 5000 वर्ष झालं भागवत कबूल करतो. सांगा, इतिहास आहे, जगाला माहित आहे हा इतिहास. आणि त्यानंतर 42 मध्ये चले जाऊ म्हटलं. कोण मेलेत? अरे आम्ही SC ST OBC मायनॉरिटीचे लोक मेलेत. पाया चपला नव्हत्या, एक टाइम उपाशी राहतोय पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी. आणि इंग्रजांनी म्हटलं, यांनी म्हटलं इंग्रज एक बॅरिस्टर पाहिजे संविधान बनवायला. तेव्हा इंग्रजांनी म्हटलं की तुमच्या देशामध्ये हिरा आहे हिरा. गांधीजींनी नेहरूजीला 15 ऑगस्टसाठी नॉमिनेट केलं प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मंडल साहेबांनी रिजाईन केलं, जोगेंद्र मंडल साहेबांनी. आणि आदिवासी आणि मुस्लिम लोकांनी बाबासाहेबला संविधान पीठात पाठवलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 49ला जेव्हा संविधान बनवलं. हे लोक म्हणतात आम्ही संविधानाला मानत नाही, मनुस्मृती पाहिजे. आणि RSSच्या ग्राउंडवर 52 आतंकवादी देशद्रोही RSS संघटनेच्या ग्राउंडवर 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅग नाही फडकवलं. आणि गांधीजीची हत्या, कारण नेहरूजीने बाबासाहेब संविधान पीठावर मारलं म्हणून आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जनसंघचं आतंकवादी मेंबर नाथुराम गोडसेनी 30 जानेवारी 1949ला त्याचं सुनता केलं तर हिंदू मुस्लिम करण्यासाठी. ते गाडगीर साहेब होते, त्यांनी ओळखलं नथू इथं कसं, त्याची गोळी मारून हत्या केली. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. आणि बाबासाहेबांनी सांगितलं प्रत्येकाने टॅक्स भरायचं आणि सगळ्यांना स्वाभिमानाने जगायला. बघा दादांनो, आला तिथंच स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, एक मताचा अधिकार, शिक्षण, पोट भरण्यासाठी. अरे जनावर हो का आपण, माणसं हो, पण कुत्र्याला तरी खायला घालतात, साबण लावतात, झोपवतात त्याच्यासोबत आपल्यासोबत. बघा काय दशा करून ठेवली आम्ही का मरायला? आमच्या देशामध्ये यांची दादागिरी चालली 21व्या सदीमध्ये. त्याचं उदाहरण म्हणजे फुले चित्रपटाला यांनी म्हटलं हे इनमीन 10-100 लोक म्हणतात आणि आम्ही आपल्या. सांगा दादांनो किती वाईट परिस्थिती आहे. आणि हे आमचे ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार सगळे ह्या 200 फॅमिली महाराष्ट्रातल्या इतक्या क्रूर झालेल्या आहेत. आणि आमच्यातले जे कोणी लोक आहेत शिक्षण झालेले आणि राजकारणी लोक, बघा हरामाचा पैसा कमवायचा धंदा, ग्रामपंचायत, नगर परिषद, राजकारण हाय. त्याला काही क्रायटेरिया, गोरा पाहिजे, काळा पाहिजे, 2 वर्ग पाहिजे, बुटका पाहिजे, लंबा पाहिजे, आहे काही क्रायटेरिया? खादी सगळ्यात खादी. आणि एकच आहेत, काँग्रेसी तेच, RSS तेच, जनसंघ तेच. आणि 60 मध्ये आतंकवादी संघटन काढून हे आमच्यावर परत मनुस्मृतीप्रमाणे. म्हणजे किती क्रूर लोक आहेत हे. किती वर्ष लागले एकमताचा अधिकार मिळाला. आणि बघा दादांनो, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस, मीडिया, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय कोण बसलेले आहेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. आणि मनुस्मृती रूल प्रमाणे बघा, आर्य, विदेशी, यहुदी, नाझी, हिटलरपेक्षा 400 पटीने आतंकवादी देशद्रोही हत्यारे लोकांनी, बाळ गंगाधर टिळक ब्राह्मण, बिपिनचंद्र पाल क्षत्रिय, लाला लजपतराय वैश्य लोकांनी मनुस्मृतीप्रमाणे 90% समाजाची 3 वर्षाची पोरीपासून बाईवर अन्याय, अत्याचार, बलात्कार करून 90% माणसांकडून टॅक्स वसूल करून त्यांचं
हुकुमशाहीने राज्य चालवून, म्हणजे मनुस्मृतीपेक्षा क्रूर मोगलांनी केलं नाही आणि इंग्रजांमुळेच आम्हाला एकमतचा अधिकार मिळाला. एवढं अन्याय अत्याचार करून आज आम्हाला 10,000 वर्षासाठी गुलाम केलेला आहे. हे मी आता प्रूव्ह करून सांगतोय. आणि चॅलेंज असेल कोणाला बोलवा मला. तेव्हा राजकारणातील लोकांना सुद्धा तुम्हाला सुधारण्याची संधी आहे. आणि तसंही तुमच्या मागे आहेच ईडी सीबीआय, तसंही तुमचं होणारच आहे. सगळ्यांची गती एकच आहे. डोळे उघडा, सत्य आहे का सत्य आहे ते. आणि कुणासाठी? तुमच्या पुढच्या पिढीसाठी. कारण आज एवढी भयानक परिस्थिती आहे. या 90% समाजाची मुलगी किंवा सून ही जर प्रेग्नंट असेल, दादांनो मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी आणि मुलगा झाला तर हमाली करायला. हे मी आता तुम्हाला प्रूव्ह करून सांगणार आहोत. आणि चॅलेंज आहे सुप्रीम कोर्ट, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया आणि माझी बहीण मुर्मूजी. आपण पण ज्या पदावर बसलेले आहेत ना, त्यासाठी कितीतरी संतांनी आहुती दिली, राजा महाराजांनी आहुती दिली. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, ताराराणी, राजाराम महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, त्यानंतर आरक्षणाचे जनक शाहू महाराज, पेरियार रामास्वामी आणि बाबासाहेबांचं सुद्धा खून करण्यात आलेलं. त्यानंतर तुम्ही त्या पदावर बसलेले आहेत, फुकट नाही. सुप्रीम कोर्टचे जज लोकांना म्हणतो मी, माझे भाऊ आहेत, माझं वय 66 आहे, सगळे लहानच आहेत माझ्यापेक्षा. आणि ब्युरोक्रेसीवाल्यांना, IAS ऑफिसर आणि कमिशनर लोकांना, पोलीस कमिशनर, अजूनही संधी गेलेली नाही आहे. कारण तुम्हाला पण पोरं बाळा आहेत, हे कुणाच्या बापाचे झालेले नाही आहेत. अरे जज लोकांना मारतात, पोलीस कमिशनरला मारतात, तर तुम्ही किडे मकोडे आहात. आणि हे राजकारण तर सोडून द्या, त्यांच्या मागे तर ईडी सीबीआय आहेच. त्यानंतर 51 मध्ये हिंदू कोड बिल आणि ह्या नंगा साधूपासून बघा, सीतेला 2 पोरं लव आणि कुश, आणि विरोध केलं हिंदू कोड बिल आणि कालेरकर आयोगासाठी रिजाईन करायला लावलं. आणि बघा पेरियारनी काय पराक्रम केलं. चेन्नईला गेले 24 मध्ये, सांगितलं सापाला सोडा, नाग सापाने आणि बामणाला कापा. सूची 9 मध्ये 69% आरक्षण घेतलं. आणि तुम्हाला नीडलपासून तर मिसाईलपर्यंत दिलेलं आहे. बघा हिरा अब्दुल कलाम, KR नारायणन, आणि आज इस्रो म्हणजे जी बाई आहे ती सुद्धा झोपडपट्टीची बॅकवर्ड क्लासची बाई आहे. कसे हिरो निघालेत. आणि मेहनत करणारे आम्ही आहोत बॅकवर्ड क्लासचे लोक. आणि हे हिस्ट्रीचे जेवढे झालेले आहेत ना हरामखोर लोकांनो, अरे ही आतंकवादी आहेत, हे सगळेचे सगळे काँग्रेस, RSS जनसंघ आणि आताचा NDA आणि इंडिया अलायन्सने काय दिलंय तुम्हाला. तुम्हाला ही प्रगती जी होत आहे तर तुम्ही केलेलं आहे म्हणून दिलाय, फुकट नाही. आणि यांनी किती पैसा कमवलेला आहे, हे आमच्या रक्त शोषून कोणी केलंय गुलाम. आणि 52 मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबला विश्वरत्न पदवी दिली. जगातला 1000 वर्षाचा सगळ्यात हुशार मनुष्य, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि बघा किती कूर आहेत हे. 52ला पहिलं इलेक्शन झालं तेव्हा बाबासाहेब रिपब्लिकन पक्षाकडनं लढलेत आणि नेहरूजींनी काजोलकरला उभे करून 78,000 मतांनी निवडून आले. हा नाजीचा अवलाद नड्डा सांगतो बीजेपीचा अध्यक्ष. किती कूर आहेत. म्हणजे ज्या काळामध्ये आमची दशा कुत्र्या डुकरापेक्षा खालच्या स्तराची होती, त्यावेळेस सुद्धा यांनी बेईमानी सोडली का? विश्वरत्नासोबत बेईमानी केली. आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली आणि 5 डिसेंबरला सेशन चाललं होतं. नेहरूजीची रखेल सविता कबीरनी रात्री 6 अर्ली मॉर्निंगला तिचं खून आणि हत्या केली आहे. हे डॉक्टर विलास खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह करून दिलेलं आहे. बघा बघा रे, संविधानाच्या नावाने बाबासाहेबांचं नुसतं नाव घेणारं जयंती येत आहे. अरे शरम करा रे, शरम. तुम्ही स्वतःच्या पोराबाळांचा विचार करत नाही. आणि बाबासाहेबने हे आमचे झालेत सगळे. अरे शाहू फुले आंबेडकर स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा केली नाही. आणि जे सत्य सांगायला जात आहेत बघा, म्हणजे 21व्या सदीमध्ये सुद्धा किती यांना अहंकार चढलेला आहे. इवन यांच्या बायकांना सुद्धा अहंकार चढलेला आहे. आणि ह्या निजामाच्या बायका घरात बसलेल्या आहेत. पहिलं माणसाने केलं, आता यांच्या बायका आमच्यावर राज्य करतायत. हे सुद्धा मी प्रूव्ह करणार आहो. मी रिसर्चर आहो.
राजकारण सामाजिक याच्यातलं ज्याच्यात हिंमत असेल ना त्यांनी मला बोलवायचं आणि प्रश्न विचारायचं. माझी 50,000 रुपये फ्री आहे, 1 तास बोलणार. आणि जितके विद्वान आहेत ना सगळ्यांनी सामाजिक याच्यावर आणि पॉलिटिकल याच्यावर प्रश्न विचारायचे. हत्या केल्यानंतर 56ला मराठवाड्याने मागणी केली होती का? हैदराबादला होतं. शंकरराव चव्हाण 48चा LLB झालेला आणि त्याच्या पोरांनी मिळून पूर्ण मराठवाड्याला कुत्र्या बकऱ्यापेक्षा नाही त्याच्या खालच्या स्तराला बघा. 60 मध्ये यांनी विदर्भ ॲड करून आतंकवादी RSS जनसंघ काँग्रेस याची ब्रांच काढली. कशासाठी? पूर्ण भारतावर राज्य करण्यासाठी मनुस्मृतीच्या रूल प्रमाणे. खरं आहे का खोटं आहे? बघा किती क्रूर आहेत, किती लोक होते हो. OBC मध्ये शंकरराव चव्हाण सारखे, बरोबर आहे. 200-200 400 एकर जमीन, त्यातही महाराष्ट्राला जाते. मी सांगतो तेली कुणबी, त्यानंतर कलार, दारूचा व्यवसाय करणारे आणि सोनार, ह्या पुढारलेल्या जाती आणि ह्याच लोकांनी आज पूर्ण वर्चस्व आमदार खासदार पासून 75 वर्षात आहे. जरा चेक करा. आणि बाबासाहेबांचे संविधान देशद्रोही लोक फॅमिलीप्रमाणे चाललेलं आहे. आणि STचं तर काही प्रश्नच येत नाही, जे रिस्ट्रिक्टेड एरियातले आहेत. आम्ही 45 जाती तर आमच्या आई म्हणजे आमच्या आई पण खोटी म्हणतात तोंडावर येऊन. आणि हे 25 आमदार आणि 4 खासदार आणि हा वामन मेश्राम 78 पासून आतंकवादी देशद्रोही हत्यारी संघटन काढली आणि अखिल भारतीय आदिवासी आणि आज करोडो लोकांची पूर्ण. अरे OBCची ते जनगणना केल्यास का तू महाराष्ट्रात? आतंकवादी संभाजी संघटन पासून मी करतो ना. संभाजी संघटनला सगळे माझे मित्रमंडळी आहेत. कोकाटेच्या याच्यात अजूनही माझे PDF लिहिले आहे. 3% लोकांनी 90% लोकांवर मनुस्मृतीप्रमाणे रुलिंग करून गुलाम केलेला आहे. हे माझे PDF त्यांच्या प्रकाशनात जाऊन बघा. सदाशिव पेठला विचारा त्यांना. आणि 62 मध्ये कतलखाना काढलेला आहे. पूर्ण भारतातला आदिवासी लाईफ बर्बाद करणारा हा वामन मेश्राम आणि OBCचे सुद्धा सगळ्यांचा हा पापी माणूस आहे, हरामखोर हा. त्यानंतर 62ला कतलखाना काढून मधुकर पिचडच्या नातेवाईक महादेव गोविंद गारे 39 जन्म कोळी समाजाचं 22 वर्षात त्याला तिथं बसवलं. आणि त्याने पुस्तकं लिहिणार कोण शिकले होते? ऐका हिस्ट्रीच्या डॉक्टरेट लोकांनो, यांना शिकवलेलं आहे सिलेबस काय? अरे ब्रह्मा. कारण हे शिकलेलेच नव्हते. आम्ही गुलाम. बघा पोरगा घरात जन्माला आलं काय म्हणते 90% राक्षसगण, बरोबर आहे. त्यानंतर पंचांग आणलेलं आहे. आजच्या दिवस ह्या हे खा ते खा, कपडे घाला आणि माल आणून द्या. विद्येची देवता चोर राधाकृष्णन, ज्याला हायकोर्टने पनिशमेंट केलं. विद्येची देवता सरस्वती. आणि कोण आहे विद्याची देवता? कोणी दगड सेन फेकून मारलं. आणि हे हिटलरचा औलादी, हे आमचे मालक. म्हणजे आम्ही हे सांगितलं ते ऐकायचं, यांनी जे म्हटलं ते ऐकायचं. तुमचं मर्डर करतील. मनुस्मृती सुरू आहे ना. हां, परशुराम म्हणतात अरे परशुरांनी आपल्या आईसोबत बलात्कार केलं तर बरोबर आहे ना. मी तर तेच म्हणतो ना. हे बलात्कारी खुनी अत्याचारी हिटलरपेक्षा 400 पटीने आतंकवादी. हे हिटलरपेक्षा एवढे आतंकवाद आहेत जगातला या शिकोम. मी तेच म्हणतोय. आणि 21व्या सदीमध्ये दादागिरी चाललेली आहे. आणि तुम्ही म्हणता शाहू फुले आंबेडकरचा महाराष्ट्र. ह्या 200 फॅमिली मिळून आता यांचं रक्त आणि यांचं रक्त हे झालेलं आहे. कारण हे त्यांचे जे बनतात ते करतायत. गुलाम झालेले आहेत हे. कारण 90% लोक टॅक्स भरतात, तोच पैसा ना. सांगा ना देश कुणाच्या याच्यावर आहे? आम्ही जे टॅक्स भरतो इंडिया त्याच्यावर चाललेला आहे. त्यानंतर यांना आश्रमशाळा दिल्यात आदिवासी लोकांना. आणि बघा कितीवर बलात्कारचे आरोप आहेत. आणि आम्ही 1,10,00,000 आणि हे फक्त 14 जातीचे 40 लाख आहेत. आमचं पूर्ण आमदार खासदार सगळं घेऊन आणि 45वा अन्याय करून हा वामन मेश्रामने आतंकवादी संघटन काढून आम्हाला म्हणतात खोटे आदिवासी. आणि चांगलं शिक्षणवाल्याची डॉक्टरची प्रोटॉन हे सगळं नेट आलं ना. म्हणून माझ्या लक्षात आलं. मी चॅलेंज करतो त्या काळामध्ये 62 मध्ये रेडिओ तरी होतं का? किती लोक शिकलेले होते? पाया चपला तरी होता का?
आणि 64ला नेहरूंचा मृत्यू झालं. बघा, यशवंतराव चव्हाणची डेड बॉडी पाठवलेली आहे दिल्लीवरून. पंजाबराव देशमुख, भाऊराव पाटील सारखे लोक होते त्या काळात. बाबासाहेबाला साथ देणारे पंजाबराव देशमुख. गुलजारनंदा, लाल बहादूर शास्त्रीला तिथं जाऊन मारलं ताशकंदला. परत गुलजारनंदा आणि इंदिराजी झाले. प्रायव्हेट बँकेला नॅशनलाइज केलं दादांनो, आणि कितीतरी अंडरटेकिंग काढली, गव्हर्नमेंट ऑफिसेस काढलेत. आणि बाबासाहेबाच्या लोकांनी, आमच्या लोकांनी, नॉर्थच्या लोकांनी स्ट्राईक केलं विश्वरत्नाच्या पुतळ्यासाठी. विश्वरत्नाचा पुतळा, आरक्षजनक शाहू महाराजांचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पार्लमेंटच्या समोर ठेवलेलं होतं, तयार केलं. 2024मध्ये 400 सीट काढून फेकलं त्यांना. एकही निजामी मराठ्याची अवलाद तोंडातनं कुणाला सांगतायत का? अरे शिवाजी महाराजाला 189 पर्यंत त्यांनी दाबून ठेवलं. किती दुश्मन आहेत हे. आणि ही दुश्मन कोण? त्याच राजस्थानमध्ये आहे. आणि ती कर्दी सेना, तो जो आहे हा बॉम्बसेट सोबत काम करतो. कारण महाराष्ट्रामध्ये हा इतिहास सगळ्यांना माहीत आहे आणि तिथं राजस्थानमध्ये माहीत नाही. तो बघा कर्दी सेनावाला सनातन. सांगा की कुठं ब्रह्मा पैदा झालेला आहे. हा एक ग्रुप तयार झालेला आहे. हे फार चतुर लोक आहेत. एवढा मोठा तो वामन मेश्राम सांगतो, पादून पादून सांगतो, संभाजी 48 वर्षापासून एवढं फ्रॉड इलेक्शन झालंय महाराष्ट्रात. बोलतो, तोंडात एखादी आवाज काढलं. आणि हे संभाजी ब्रिगेडचे शिकलेले लोक, डॉक्टर झालेले लोक, यांना म्हणतो मी, तुम्हाला काय वाटतंय? अरे मरून जाऊ आम्ही, आमचे लोक मेलेत पायात चपलाने अडाणी लोक. आता नाही, आम्ही संविधानासाठी मरून जाऊ. खोटा आहे का इतिहास आता हा? आणि ऐका महाराष्ट्र लोकांना, विचार करा. राजकारणी असो, कोणी असो, अजूनही संधी गेलेली नाही. बोलायला शिका. हो द्या, जे व्हायचं तर होईल. करू द्या, किती कोर कानून करायचं तर करू द्या, काही फरक नाही पडत. हरामखोर लोक, हे आमदार, खासदार, मिनिस्टर लोक कार्यक्रम करतात. चिकन, मटन, दारू, कुणाचा पैसा आहे हा? अरे 90% समाजाला बाबासाहेबांनी आरक्षण म्हणजे सेक्युरिटी दिली. आणि हे बैमान, चोर, डाकू, गुंडे, बलात्कारी, खुनी, हे राजकारणाचे लोक पोलीस घेऊन फिरतात. आणि पोलीस आणि कमिशनर सुद्धा यांचे ढुंगच चाटत आहेत. माझा आरोप आहे, फ्रॉड इलेक्शन घेतलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पोलीस स्टेशन पासून अरे कशामुळे तुम्ही बसलेले आहे? या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर संतांनी आहुती दिली आहे, पण तुमचे डोळे कधी नाही उघडणार. कारण सगळ्यांना हरामाचा पैसा खायची सवय झालेली आहे. हरामाचा पाहिजे. शेतकरी मरतोय रोज, आत्महत्या करताय, शिक्षण गेलं, रोजगार गेलं. तुमच्या डोळ्यात दिसत नाही ही परिस्थिती. आज 18 विधानसभाचे इलेक्शन झालं महाराष्ट्रात. 19 एक खासदाराला 61 लाख रुपये भेटतात, सिक्युरिटी पासून सगळं. आणि इकडे शेतकरी आत्महत्या. अरे कधी तुमचे विचार बदलतील? हा माझा डॉक्टर अमल कोल्हे, ये ना, विचार ना, बोलव नाही. मी तर चॅलेंज करतोय तुम्हाला. शरम नाही वाटत? तुम्ही 90% लोक हे करून शेतकरी मरतायत आणि तुम्ही वेशा पकडता नुसतं. शिवाजी महाराज अवतार न्यायचा होता. आणि आता जिजाऊची रथयात्रा काढली. काय होणार आहे त्याच्याने? का जिजाऊ अन्यायाविरुद्ध लढली आहे का तुमच्यासारखे गु खाल्लाय तिने? तुम्हाला दयामाया येत नाही का कुणाची? असे कसे तुम्ही गिधाडीच्या औलादी निघाला ते भडव्यांनो? डॉक्टर म्हणतात स्वतःला. या कृती चॅलेंज आहे तर मी स्वीकारतो चॅलेंज. मी पण राहतो वाघोलीला, बोलवा मला. अरे शरम पाहिजे तुम्हाला, शरम. ज्या महाराष्ट्रात संत राजे महाराजे फुले शाहू आंबेडकर सारखे झाले, थोडीशी शरम नाही वाटत तुम्हाला काही? काय रे, राजकारणाचे खासदार, आमदार आणि जेवढे काही शिकले लोक त्यांना सगळ्यांना म्हणतो SC ST OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांना. आणि त्यानंतर बघा दादांनो, 71ला त्याने बांगलादेश जिंकून दिलं आणि 73ला ड्रॉट आलं. आम्ही हे काढलं, अमेरिकेतली लाल ज्वारी मिलो. आणि 73ला पेरियार मेल्यानंतर यांनी नंगा नाच सुरू केला आहे. बघा, आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSSचे ब्रांच BMS आणि AIDFने स्ट्राईक केलं. जून 75ला तिने वैतागून इमर्जन्सी लावली. ती रायबरेलीतून राजनाजागेशमध्ये निवडून आली. हा सिंधी जेठमलानी सफेद चमडीवाल्याने तिला इनव्हॅलिड केलं. 76ला कांशीरामजी
आणि राम हेडऊ आणि ठाकूर समाजातल्या काही लोकांनी इंदिरा गांधीकडे गेलेत आणि रिस्ट्रिक्शन हटवलेलं आहे. लक्षात ठेवा, खरं आहे का खोटं आहे. आणि इमर्जन्सीमध्ये चंद्रशेखर आपलं राजनारायणनी इमर्जन्सी विरोधात जनता पार्टी, शरद यादव, चरण सिंग, चंद्रशेखर, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान, कितीतरी लोक नॉर्थचे शिकलेले होते. आणि 77ला जेव्हा जनता पार्टीचे गव्हर्नमेंटमध्ये काँग्रेस सोडून जनसंघ RSS पण होतं आणि त्यांनी मोरारजी देसाईंना दबाव टाकून मंडल कमिशनची स्थापना केली. बघा दादांनो, हे एवढे क्रूर अन्याय अत्याचार करतायत. त्यानंतर 78ला काँग्रेस आयसे जनसंपलेली होती. हा हिटलरचा औलाद शरद पवार यांनी वसंतराव नाईकचे आपलं वसंतदादा पाटलांचे गव्हर्नमेंट पाडले आणि पुलोत केलं. सांगा मला, जेवढे राजकारणाचे विद्वान आहेत ना, मी शरद पवारपासून तर सगळ्यांना विचारतो, सत्य आहे का असत्य आहे. आणि 80मध्ये आमच्या देशामध्ये TV आलेला आहे दादा. आणि बघा, राजकारण म्हणजे आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे काँग्रेस पार्टी हे जे ऑर्डर देते, काय ऑर्डर देते, SC ST OBCचे आणि निजामी मराठा गरीब लोक, त्यानंतर मायनॉरिटीमध्ये 3 ते 4% हे मोगलांच्या औलादी आहेत. कारण यांचं बी आर्य मोगलचं बी आहे आणि क्षत्रियचं, बरोबर आहे. आणि या लोकांनी आमच्या लोकांना ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदारमध्ये हरामाचा पैसा कमवायचा धंदा. ए जा रे, हे आरक्षण दिलं म्हणून हे माजलेले आहेत. जा रे, ते देवाला मानत नाही, दुसरा येतो, तिसरा जातो. कारण यांना शिकवण्यात आलेलं आहे. कारण हे जेवढे काही OBCचे मी पुढारले जाते, हे यांच्यातले काही लोक संघात जायचे आणि त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे बघा. आणि तेच लोक पहिलं बाप आलं मग पोरगा आलं. पूर्ण लिस्ट काढा तुम्ही, बघा सगळी घराणेशाही दिसेल तुम्हाला. आणि या लोकांना मग काय करतात, बाकीचे लोक शिकलेले नाही. आमचा प्राईम मिनिस्टर म्हणतो 85 करोड 24मध्ये, तर त्यावेळेस काय राहिलं असेल दादा, किती शिकलेले लोक होते सांगा, तुम्हीच सांगा. मग त्या लोकांमध्ये आतंकवाद पैदा करायचं आणि दंगा घडून आणायचं. दंगा घडून आणायला तो त्याच्यावर वार, तो त्याच्यावर वार, त्याच्यावर, आणि निरपराध लोकांची हत्या करायची. खरं आहे का खोटं आहे. आणि जो जास्त दंगा, बलात्कार, खून करेल त्याला जास्त. खरं आहे का खोटं आहे, विचार करा. मी सांगायचं काम करतो आहे ना. आणि चाललेलं आहे. अरे 5-5 वेळा खासदार, आणि काम काय केलं, अरे आम्ही लोकांनी रक्त सांडवलेलं आहे. आम्ही नोकऱ्या मिळाल्यात ना, आम्हाला बॅकवर्ड लोकांना फुकट नाही. आणि यांच्या त्या काळात साहेबांना सुद्धा माणसं नाही पाहिजे होते, बायकाशिवाय चालतच नाही होतं. आणि 80 नंतर 81मध्ये जनगणना झाली आणि हा वामन मेश्राम 78 पासून हा पूर्ण आदिवासी भारतातला कलंक आला. आणि हे सगळे OBCच्या लोकांची सुद्धा जनगणना केली नाही. आणि हा RSS जनसंघ काँग्रेसचा एजंट आहे, एजंट. तुझी आई झोपली होती का, तुझ्या आईजवळ ब्रह्मा? तू एवढा पादून सांगतोस, मला सांग जगामध्ये आहे का असं कुठं? 14 जातीची आतंकवादी संघटन काढून आणि 48 वर्षात काय केलंस तू? हे आतंकवादी संभाजी ब्रिगेड सोबत राहून आणि काय सांगतोस? आणि त्याला घेतलायस तो कर्दी सेनेचा बॉम्बसेपमध्ये. तो स्वतःला सनातन समजतो. आणि तू इथं फ्रॉड इलेक्शन झालं तर तोंडातून आवाज निघते का महाराष्ट्रात? तो शरद पवार स्वतः म्हणतो, तो जोनले माझून मित्र आहे, यांचा राष्ट्रवादीचा तो वकील आहे, की 35,000 मतं अगोदरच टाकली होती. का? एकच आहेत ना सगळेचे सगळे, 6 पक्ष एकच आहेत. फ्रॉड इलेक्शन घेतलं आहे आणि कानून करताय. आता जो कोणी असं, अरे मारा ना. आता झाला 9 तारीख गेली, आता पप आता गुजरात, आता पूर्ण इकडे, आणि महाराष्ट्रात लात मारेल ना. भागवत एकीकडनं, शरद पवार एकीकडनं. कोणाला मूर्ख बनवतोस तू? DK खापाडीची गोष्ट निघाली ना बरोबर. आणि डॉक्टरचे संघटन, प्रोटांची संघटन, या ना, आम्ही खोटे आदिवासी आहोत ना 33 जातीचे. आणि हे आमदार
आणि 1,10,00,000 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 13च्या ठिकाणी 25 आमदार आज आम्हाला खोटं ठरवत आहेत. आणि इंदिरा गांधीचे लेक्चर होतं, इस देश की उन्नति के लिए मेरा खून क्या की बूंद काम में गया. त्याचं PA हिटलरचा अवधात RK धवन. आणि मंडल कमिशनला हे करण्यासाठी रामाच्या नावाने दंगा करण्यासाठी 2 शीख लोकांची तिने कत्ल केली इंदिराजीची. आणि लाखो माझे बंधू जे आहेत खलिस्तानी म्हणतात त्याला, आणि हिंदू म्हणजे जनावरांचे कत्ल केल्यात ना मुस्लिमांचे. 84ला राजीव गांधी आला, राजघराण्यातून पायलट होऊन प्राईम मिनिस्टर. आणि बघा दादांनो, 85मध्ये याने EVMचा प्रस्ताव आला. हा नाजीचा औलाद अटल बिहारी वाजपेयी. आणि त्यानंतर हा मनू सिंघवी जिंदा आहे आणि प्रकाश कारत नाही. जेव्हा राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणलं, ही आतंकवादी संघटन BMS आणि यांनी विरोध केलं. आणि आमचा प्राईम मिनिस्टरचं सर्टिफिकेट जेव्हा आमच्या याच्यात कॉम्प्युटर तेव्हापासून. आणि राजीव गांधीजींनी स्पेशल ड्राईव्ह काढलं SSला. माझं डिसेंबर 87ला 84पासून माझे एम्प्लॉयमेंट काय असो आमच्यावर अन्याय. हे नमुद्रीपाद साऊथचे बदमाश एवढे क्रूर होते म्हणून म्हटलं होतं पेरियार कापा यांना. आणि 10 डिसेंबरला मला अपॉइंटमेंट दिलं. आणि रेजिम संपल्यानंतर राजीव गांधी म्हणतात 1 रुपया टॅक्स त्याच्यातलं 10 पैसे खर्च करतात, 90 पैसे खातात. आणि कांशीरामजींनी BSPची स्थापना 84मध्ये केली. काय म्हटलंय, तिलक तलवार तराजू मारो सालों को जूते 4, 85 भाग हमारा है. अटल बिहारी वाजपेयी तो मेरे पैर में 2 कांटे, एक मुलायम से एक कांशीराम. आणि त्यानंतर VP सिंगने मंडल कमिशन लागू केलं. त्यानंतर त्यांनी केसरीला सपोर्ट त्याची धोती सोडली. किती क्रूर आहेत हां. पण सवय झालेली आहे ना संविधानाच्या देश लोकांनी, हरामाचा पैसा पाहिजे, पद आला की पैसा आपापच येते. अरे शरम करा, शरम. राष्ट्रपिताचं चित्रपटाला 10 लोक नाही ना ते करतात, म्हणजे काय आहे. यांच्या बापाचा देश होय का, कधी डोळे उघडणार आहेत. आणि हरामखोर हा ज्योतिला फुलेचा औलाद म्हणतो हा भुजबळ. अरे त्या ड्रग्स विकतात तिथं. अग्रवालच्या पोरांनी त्या 2 पोरांना मारलं. 800 करोडचा अग्रवाल, त्याचे बायकोचं रक्त देतात पुण्यामध्ये. मेला होतास का रे भुजबळचा औलाद, हरामखोर. तुला बाळासाहेबांनी बाहेर काढलं. हां, पद पाहिजे पद. रातोरात टोप्या बदलत गू खाणारे म्हणतो तुम्हाला, गू खाणारे ज्योतिराव फुलेचा औलादी. शरम नाही वाटत तुम्हाला? काय चाललंय हे? आज 33 जातींवर अन्याय होत आहे. शिकलाय असता मेकॅनिकल इंजिनियर, ये ना कुठल्या स्टेजवर येतात तुम्ही. गुलाम झालेले आहेत, गुलाम. आणि तुमचा समाज बघा ना कुठं आहेत आज OBCचा. त्या जरांगे पाटील निघालेला बिचारा, त्याला सवय लागलेली आहे चाटायची. का शिकला तेवढंच त्याच्या विद्या येईल त्याला. त्यानंतर बघा दादांनो, 91ला हे निवडून येणार नव्हते. पेरियारच्या नावाने, तमिळच्या नावाने राजीव गांधीची हत्या केली. नरसिंगराव निवडून आला. नरसिंगरावनी या देशाला गुलाम केलं, गेट करार केलं, शेतकऱ्यांच्या शेती विकल्या, प्रायव्हेटायझेशन केलं. आणि 92ला क्रिमिनल लावलं. आणि बघा 93ला मग त्यानंतर यांनी शिबू सोडला, दाबून ठेवलं, मेजॉरिटी नव्हती ते. आणि बघा अन्याय अत्याचार. नोव्हेंबर 94मध्ये यांनी 114 गोंडगोवारीला मारलं. त्यानंतर बघा बॉम्बे कांड, कोणाची गव्हर्नमेंट होती, बॉम्बस्फोट, श्रीकृष्ण आयोग आहे बरोबर हां. आणि त्यानंतर देवगौडा, इंद्रकुमार गुजराल. आणि 99मध्ये हा नाजीचा औलाद हा झाला प्राईम मिनिस्टर. सगळ्यात अगोदर रक्त वाहता त्यांचं पेन्शन बघणं केलं. आणि मोबाईल आलेला आहे 4मध्ये UPAची. हा म्हणतो सोनिया गांधीला विदेशी आहे. आणि आमचा तो आदिवासीचा लोकसभा स्पेस संगमा मेला हां 9मध्ये. आणि 13मध्ये केस टाकली होती. हा आतंकवादी अडवाणी, नाजी चावला, सुब्रमण्यम स्वामी, नरसिंगरावचा पोरग, 7 पोरं आहेत, तेच आहेत बरोबर आहे. आणि वामन मेश्रामने काय म्हटलं, इट इज नॉट फ्री अँड फेअर व्होटिंग मशीन. कोण आले दादा निवडून 14मध्ये? कोण आले चेक करा. त्यांचे बाप पाय अगोदर होते का नाही. म्हणजे इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स आहे बरोबर आहे. एकीकडे काँग्रेस आतंकवादी आणि दुसरीकडे RSS. आणि नागपूरचं ऑफिस. आता तरी कबूल करता का एकच आहे म्हणून, का अजून डाऊट आहे. आणि तो बघा आमचा 84 वर्षाचा म्हातारा मस्तपैकी भेटते, 25-30 वर्षाची, 10 पेन्शन घेतो मी, 10 पेन्शन घेतो. अरे काय उपक्रम केला तुम्ही. बाबासाहेबाचा खुन्या याच्यामध्ये. एवढा मोठा विश्वरत्न तुमच्या डोळ्यात कधी दिसणार आहे. तसेच मराठ्यांचं बघा ना, संभाजी महाराजची हत्या केली, शाहू महाराजाला मारलं. आणि तुम्ही मराठ्यांच्या औलादी म्हणता. आणि तुमच्यापेक्षा त्या बाय काय होत्या
बांगड्या घातल्या, तलवारी पकडल्या, शूद्र बायका होत्या तर. आणि तुम्ही मर्द का रे? अरे गांडू म्हणतो मी, गांडू तुम्हाला. आणि एवढे मर्द असते ना, ज्याने तुमच्या संभाजी महाराजाची गुढी उभारल्या त्याच्या घरात घुसून मारलं असतं दंड्याने, पण तुम्ही तेच आहेत ना. तुमच्या डोळ्यात कधीच दिसणार नाही का तुम्हाला अपेक्षा आहे अजून एकदा येईल, अजून एकदा येईल. अरे करा, आम्ही मरू पण संविधानाला वाचवू, स्वाभिमानाने जगू. शिवाजी महाराजांनी शिकवलेलं आहे. त्यानंतर 14 पेगॅसस आलं, सगळे जासूसी केली. रातोरात टोपी बदलली विखे पाटील आणि त्याच्या पोराने. बरोबर आहे. लक्ष्मी शुक्ला, परमवीर सिंग, गोपीनाथ मुंडेला मारलं गुजरात कांडच्या आहे. बरोबर. ड्रायव्हरही मेला आणि तोही मेला. प्रमोद महाजनच्या भावाने प्रमोद महाजनला मारलं. सांगा मला, त्याच्या आईवडिलांची काही चूक आहे? आणि प्रमोद महाजनचा बहीण गोपीनाथ मुंडेला आहे का काही आहे दयामाया आहे यांच्या मनात? आहे का दयामाया आहे? आणि गुजरात कांड त्याला मारलं. दंगा 18चा आनंदराव तेलतुंबडे, 19ला फ्रॉड इलेक्शन आणि त्यानंतर 19 लाख मशीन गायब आहेत. 23ला 2 पोरांना घातलं, कायदा केला आहे. जो कोणी बोलेल त्याला पोलीसवाल्यांना पॉवर दिलेला आहे, मारा करा कुठा, त्याचा उपयोग सांगतो. 2 पोरांना घेऊन हे बाहेर निघाले. आणि बघा 24मध्ये पूर्ण 538 ठिकाणी फ्रॉड, EVM पासून तर सगळ्यापासून. आणि त्यानंतर महाराष्ट्राचा काही विचारूच नका. आणि यांनी कायदे केले आहेत बघा, द्विपक्षीय प्रणाली, NDA जाईल, इंडिया येईल. बरोबर आहे. त्यानंतर सिव्हिल कॉमन रूल, जजही तर तेवढंच पॉवर, यालाही तेवढं. CCNPRमध्ये तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत, शेती लुटणार आहेत. आणि हे जे घमेंट चढलं आहे ना या लोकांना, प्रॉपर्ट्यात हरामाच्या चाटून चाटून पैसा कमवत आहेत, आज तुमच्या सगळं लुटणार आहेत, चाहे शिक्षणवाला असो कोणी असो. त्यानंतर 1 नेशन 1 एका झटक्यात. आणि बघा EVMने फ्रॉड, शेतीवाला देशद्रोही, मुसलमान, आतंकवादी, आम्ही आदिवासी, आमच्या पोरीबाई तर सस्त्यात आहेत. बघा ना बदलापूरला. त्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं मला शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे. बघा हे गंगेचं पाणी पिणारा तर हिंदू नाही बाबासाहेबच्या भूमीत. त्यानंतर बाबासाहेब म्हटले अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्याचा 1 दिवस सिंहासारखं जगा. बरोबर आहे. त्यानंतर व्यक्तिपूजन, माणूस गुलाम बनतो. बघा कांशीरामने म्हटलं चमचायुग. आणि DK खापाडे साहेब म्हटलं हे शिकलेले SC ST OBCचे लोक वेश्या. खरं निघालं त्यांचं. बघा ना एवढा मोठा वामन मेश्राम काय निघाला. त्यानंतर चमचायुग म्हटलं. आणि कांशीरामने म्हटलं सोयवे समाज को जगाव. आणि काय घेऊन गेले बिचारे हे बॅग, त्याच्या बहिणीसुद्धा भेटू दिलं नाही. खरं आहे का खोटं आहे? आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं एवढे विद्वान, आर्य, विदेशी, यहूदी, नाजी, हिटलर से 400 गुना, डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोग, बाल गंगाधर तिलक, लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल ने आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, कांग्रेस आज से जनसंघ निकाल के 90% मूल निवासी SC ST OBC की 3 साल की बच्ची के साथ बलात्कार, रेप, हत्या करके 90% लोगों को गुलाम बनाया इन्होंने. और ये लोग अगर इनके हाथ में संविधान इम्प्लीमेंटेशन रहेगा आपको न्याय नहीं मिलेगा. अगर 90% लोग संविधान कितना भी खराब रहने दो, उनके हाथ में अगर वो खराब संविधान भी आता है तो आपको बेसिक नीड्स, एजुकेशन, एम्प्लॉयमेंट और हेल्थ, वो भी टैक्स भर के तो भी आपकी उन्नति होगी. और इसके लिए अभी मेरा स्लोगन सुन लो, मरेंगे मिटेंगे. बुद्ध गया लेने के लिए और EVM से फ्रॉड वोटिंग के लिए जन आंदोलन करके अपने 90% मूल निवासी SC ST OBC गरीब लोगों की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए मेरी बहन मुर्मू जी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ब्यूरोक्रेट, IAS ऑफिसर, कमिश्नर और हरामखोर प्रेस मीडिया, मैंने नाम भी बताया. अगर समय आ गया ना, हमारे अनपढ़ लोगों ने अगले जनरेशन के स्वाभिमान के लिए बलिदान दिया है. याद करो संभाजी महाराज का बदला लेने वाले, संभाजी महाराज के औलादे नाम लेकर सिर्फ अपना पेट भर के 90% लोगों को गुलाम बनाया 10,000 साल के लिए. और वक्त आने के ऊपर भीमा कोरेगांव करके करेंगे. और आज़ादी की इस लड़ाई
जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि अजूनही सांगतो मी, चाहे राजकारणी असा कोणीही असा, कारण एवढी भयानक परिस्थिती आहे. बघा, फडणवीसची बायको म्हणते सगळ्यांना वेश्या व्यवसायाचा सर्टिफिकेट द्या. भागवत म्हणतो 3-3 करा. 1.5-3 वर्षाच्या पोरीसोबत बलात्कार खून करतात. सिरियलमध्ये दाखवतात 50 वर्षाची बाई 3 पोरं, परत त्याला 25चं पाहिजे. माणसाला 3 पोरं हे पाहिजे. आणि भागवत म्हणतो 3-3 करा. 5 स्टार हॉटेल आणि एक बाई तर नमुना आहे. 56 घेतो म्हणतो मी पायाचा खाली. अरे तू घे ना, तो तर आहे भागवत. एक बायको नाही केली पण 3-3 कर म्हणतो. आणि हॉटेलही तयार आहे तुमचे 5 स्टार. बघा दादांनो, खरं आहे का खोटं आहे ते. ही लढाई आपल्याला लढावं लागेल. काही भ्यायचं नाही. करू द्या किती काढून करतात तर. रस्त्यावर उतरून मारू यांना. आणि जगाला मी सांगतो, किंवा माझे भागीदार मोर्चांनो, वर्ल्ड ह्युमन राईट कमिशन, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आम्हाला पैसा दिला होता. साक्षरता अभियान यांनी खोटे साईन करून सगळं हे केलं. आणि त्यानंतर वर्ल्ड इंटरनॅशनल कोर्टमध्ये भागीदारी मोर्चा आणि माझे मोठे बंधू ॲडव्होकेट आंबेडकर साहेबांनी हे केस पुटअप करायचे, मानवाधिकार ऐकायचे. आणि अशा प्रकारे भ्यायचं नाही, बोलत राहा. कारण नाहीतरी आम्ही गुलाम झालेलो आहोत, असंही झालेलो आहोत. पण संविधानाने मार्गच अवलंबन करू आपण. वेळ आल्यानंतर बलिदानाची सुद्धा तयारी ठेवा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आजच्या करता एवढंच.